इथे मतदान करण्याकरता हा संपूर्ण मतदान केंद्र जर बघितला हा जे तरुण आहे पहिल्यांदा जे मतदान करणार आहे त्यासाठी मोठ्या संख्येने इथे मतदार येत आहे। आणि आता इथे जर बघा एक हा माकडाला घेऊन आलेला एक मतदार आहे जो एक माकडाला घेऊन आलेला आहे। काय तुमचं नाव? विनोद कृष्णाजी क्षीरसागर। विनोदजी कोण आहे हा माकड? कुठला? बजरंग आहे। बजरंग आहे? बजरंग काही नाही गंमत करते। नाही तो आम्हाला तो घाबरतोय कॅमेरा बघून हा माकड घाबरतोय जर बघितला आपण। हां मग तो ओरडतोय ना तो। तुमचं नाव काय? सुनील लाकडे। तुमच्या ओळखीचा तो? नाही हां तुमच्या खांद्यावर आला होता तो? हां सोबती आहे। सोबती आहे तुमचा? बजरंग सोबती आहे? हो। तुमचं तुम्ही बजरंगला किती दिवसातून आहे तुमच्यासोबत? 3 महिने झाले त्याला। 3 महिने झाले? एवढाच होता तो। हां हां बुराई नव्हता त्याला। हां हां तरीपासून तो माझ्याच घरी आहे। तुमच्याच घरी आहे? आणि जर बघितलं तो नाचतो तुमच्या खांद्यावरती? गंमत करते का? त्याला सांगा लागते। आणि हे ज्याचं नाव देखील शोधताय जर बघितलं आपण या सगळ्यांना मदत करताय? हो सर मदत करताय। आणि जर इकडे बघितलं एका मतदार जो आहे जर बघितलं आपण तर तो बंदर जो आहे तो एकमेकाच्या याच्यावरती जाताना पाहायला मिळतोय। त्यामुळे जर बघितलं आपण या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की मतदान करताना इथे वेगवेगळ्या प्रकारचे रंग आपल्याला पाहायला मिळते। लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। या लोकशाहीच्या उत्सवामध्ये एक प्रकारे सर्वांचा प्रयत्न आहे की या मतदानात सहभागी व्हावं। आता नवरदेव आपल्याला मतदान केंद्रात जाताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यासोबत त्यांच्या आजी देखील आहे त्या देखील जात आहे। पोलीस तिथे आहे त्यांचं मतदार जो कार्ड असतं ते तपासताय आणि आतमध्ये जाऊन मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मतदान सुरू आहे इथे मघांपासून आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की या मतदान करताना वेगवेगळे रंग आहेत, लोकशाहीचे रंग आहेत। लोकशाहीमध्ये उत्सव सुरू आहे। एकीकडे नवरदेव आपला पूर्ण पेहराव घालून वेश घालून इथे येतोय, दुसरीकडे एक व्यक्ती ज्यांनी गेल्या 6 महिन्यापासून माकडाला पाळलाय तो त्या माकडाला घेऊन तो मतदानासाठी येतोय। असे वेगवेगळे रंग आहेत। काही नवतरुण येत आहेत जे तरुण पहिल्यांदा मतदान करताय। अशा या रंगाचा उत्सवामध्ये सर्वसामान्य सहभागी होण्याची गरज आहे। मोठ्या संख्येने मतदान करण्याची गरज आहे। त्याचमुळे जर बघितलं आपण तर इथे मतदान झालं। तुमचं मतदान झालंय का? आता मी करणारच। आता तुम्ही करणार आहात? तुम्ही तर नवरदेवासोबत आले होते? हो नवरदेवाला घेऊन लवकर मतदान करा बाबा। पहिले मतदान करा नंतर लग्नाला जा। नवरदेवाचे नातेवाईक आहे ते म्हणतात की मतदान करायचं पण पहिले मतदान करणार आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर लग्नाच्या बोहऱ्यावर नवरदेव चढणार, नातेवाईक त्याचा आनंद साजरा करणार। अशी ही विकासाची लढाई आहे, अशी ही हा लोकशाहीचा उत्सव आहे।